बांगलादेशचे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तिथच्याच एका कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. तो जो कोर्ट आहे तो आहे इंटरनॅशनल क्राईम ट्रिब्युनल. लक्षात ठेवा, नावामध्ये जरी इंटरनॅशनल असलं तरी पण हा बांगलादेशचाच कोर्ट आहे. आता नेमकं असं झालं काय? तर 2024 मध्ये बांगलादेशमध्ये खूप जास्त व्हायलेंट प्रोटेस्ट झालेत. बरेचसे विद्यार्थी आहेत हे रस्त्यावर सरकारविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आलेत आणि त्याविरुद्ध शेख हसीना यांनी ॲक्शन घेतलेत. फोर्सेसचा वापर केला. यामध्ये हे म्हटलं जातं की 1400 पेक्षा पण जास्त विद्यार्थी तिथं मृत्युमुखी पडलेत आणि म्हणून या कोर्टाने आता निर्णय दिलाय की दिस इज द क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी. मानवतेविरुद्ध हा अपराध आहे, गुन्हा आहे असं म्हटलंय आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता 2024 मध्ये जेव्हा हे सर्व प्रोटेस्ट झालेत, तिथं सत्ता पालट झाली. शेख हसीना हे भारतात आले तेव्हापासून हे भारतातच राहतात. तिथं आता सरकार कोणाची आहे? तिथं इंटरिम गव्हर्नमेंट आहे. अजूनपर्यंत निवडून आलेली सरकार नाही आहे. आणि जे इंटरिम गव्हर्नमेंट हँडल करत आहेत ते आहेत मोहम्मद युनिस, जे भारताच्या विरुद्ध आहे. त्यांची पॉलिसी भारताच्या विरुद्ध आहे. या आधी पण मी त्या रिलेटेड काही व्हिडिओज वगैरे आहेत ते तयार केलेले होते. जसा ग्रेटर बांगलादेश वगैरे त्यांनी मॅप वगैरे आहे तो पब्लिश केलेला होता. काही जे इंटरनॅशनल लीडर्स आहेत त्यांना तो प्रेझेंट केलेला होता. शेख हसीना यांची जी पार्टी आहे आवामी लीग, हे लक्षात ठेवा की बांगलादेशमध्ये बॅन आहे आणि ते म्हणतायत की हे पूर्णपणे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. सोबत जे मोहम्मद युनुस आहेत, ज्यांची आता इंटरिम गव्हर्नमेंट आहे, ते म्हणतात की भारताने शेख हसीनाला बांगलादेशला सोपवायला पाहिजे. यामुळे नक्कीच भारताला येणाऱ्या काही पिरियडमध्ये डिप्लोमॅटिक प्रेशर आहे ते फेस करावं लागणारच आहे आणि नक्कीच भारताचा निर्णय काय असतो हे या रिजनल पॉलिटिक्समध्ये खूप मोठा रोल प्ले करणार आहे. हा निर्णय यायच्या आधीच म्हणजे सोमवारी हा निर्णय आला, पण शेख हसीना यांनी रविवारीच एक ऑडिओ क्लिप रिलीज केली. त्यामध्ये ते म्हणतायत की आय डोंट केअर, म्हणजे मला काही काळजी नाहीये, मला काही याची पर्वा नाहीये. त्यांना काय वर्डिक्ट द्यायचा तो देऊ द्या. अल्लाने मला जीव दिलेला आहे, जीवन दिलेलं आहे आणि मी कंटिन्युअसली बांगलादेशची जे लोक आहेत त्यांना सर्व करत राहणार आहे.